हो मित्रांनो, इट्स डे 80 ऑफ रोड 100 सबस्क्रायबर आणि 104 दिवस 12 वाजून 25 मिनिटं झाले तरी मी अजून ऑफिसला निघालो नाही. रेडी होऊन बसलोय कारण की मी गेलेलो बाहेर आणि आता या उन्हात बाहेर पडायचं म्हटलं तर माझं जरा जीवावर आलंय. बट आय हॅव टू गो बिकॉज आय डोंट नो बट आय हॅव टू गो. भाई लोक, आज आहे ना मी ऑफिसमध्ये असताना एक विचित्र गोष्टीचा शोध लावला म्हणजे ऑलरेडी तो आहे. ते स्ट्रेंजर टॉक करतात ना व्हिडिओ चॅटिंगवर, ज्याच्यात आपण कोणाशी पण बोलू शकतो. म्हणजे कोणाची पण व्हिडिओ ऑन झाली की कोणतरी काहीतरी करत असतो, विचित्र हरकती करत असतो, तसं वाला. तसं मी आज विचार केला की आपण तसावाला आयटम काहीतरी करूया. आपण आपला मॅकेश्वर आपण रेडी ठेवलं सगळ्या गोष्टी. आणि फक्त आता मी जरा सेटअप करतो, थोडंसं स्टँडला वगैरे लावतो आणि मी असंच ठेवणार. म्हणजे जे काय असेल, जे काय घाणेरडं चांगलं ते तुम्हाला सगळं बघायला मिळणार. ठीक आहे, सुरू करू. ओके, सो आपण चालू करतो या गोष्टी. बघूया कोण येतं आहे. मी ॲक्च्युली ओके काय करायचं आहे, ESC दाबायचं, त्याने स्टार्ट होतं. फ्लिप कॅमेरा कधी होणार आहे. परमिशन डिनाइड, प्लीज अलाव एक्सेस टू युअर कॅमेरा अँड मायक्रोफोन. अरे ॲक्सेस परमिशन काहीतरी ग्लिच आहे. 1 मिनटं. सो हे कधीपासून मी ट्राय करतोय, बट काय ॲक्सेसचं काय मला कळत नाही काय होतं आयटम तो पण. बट म्हणजे मी प्रयत्न करतो की हा सॉल्व्ह होईल म्हणजे काहीतरी ते त्याच्या ॲक्सेसिबिलिटीचे काहीतरी मी अलाव केलं नाही कॅमेराने वगैरे यासाठी गोष्टींसाठी, त्याच्यामध्ये थांबलं आहे. जर ते होतं तर मी तुम्हाला दाखवतोच त्या गोष्टी. पण मला असं वाटतं झालं पाहिजे, कारण की मी दुपारी तर असं मोबाईलवर करत होतो. 2-3 लोक होते, 2 केरलाची माणसं होती, त्यांच्याशी बोललो. कांडू असं काहीतरी झालं माझं आणि त्यांचं बोलणं आमचं. बट बघतोय मी ह्याच्यावर ट्राय करतोय. मॅकेश्वर आपलं होतं आहे का काही गोष्टी, आणि जर होत असतील तर तुम्हाला मी लवकरच दाखवतो त्या गोष्टी. मित्रांनो, हे बघा एक झालेला असा हा मुलगा हा माणूस काहीतरी हैदराबादचा होता, याच्याशी मी बोलत होतो. मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली, बट स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन झाल्यावर काय त्याचा आवाज काय रेकॉर्ड आला नाही. तर त्याला तो मला विचारत होता तू कुठचा आहेस वगैरे काय आहे. त्याला बोललो की मी कुठचा आहे काय आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आणि कशावर मी पाठ टाकणार आहे. तर तो बोलतो की नाही भाई ये मत डालो. अरे पण तू कशाला सांगतोयस मी काय नको टाकू आणि काय नाही टाकलं पाहिजे. माझा कॉन्टेंट आहे, मी टाकणार. तुला जर एवढं वाटतं तर तू का जॉईन झालास किंवा काय घेतलंस. इट्स अ फन फॅक्ट, मजा आली. बट मॅकेश्वर ट्राय करायचं, कारण की जेणेकरून तुम्हाला पण नीट दाखवतोय. ठीक आहे मित्रांनो क्षमस्व इनकन्व्हिनियन्ससाठी, कारण की त्याच्यात काय होत नाही आहे, कारण की मी ॲक्सेस दिलाच नाही आहे आणि तो आता कसा द्यायचा तो मला कळत नाही आहे आणि मला त्याच्यामागे डोकं घालायची इच्छा होत नाही आहे. मला कंटाळा आला आहे, मला बोर झालं आहे. मी मोबाईलमधून ट्राय केलं, मोबाईलमध्ये झालं, पण मोबाईलमध्ये आवाजच नाही शूट नाही रेकॉर्ड झाला. सो काय करायचं ते पण मला कळत नाही आहे. याचा अर्थ मला भूक लागली आहे, पण मी काय खाऊ ते पण मला कळत नाही आहे. मला ADHD झाला आहे नाही ना, मग ठीक आहे. म्हणजे ते असं होत असतात ना गोष्टी. हे का बोललो, कारण की एक कॉन्टेंट लिहिला आहे मी अगोदर, तो माझ्या पटकन क्लिक झाला म्हणून. ठीक आहे मित्रांनो, मला असं वाटतं की हा ब्लॉग आता काय करण्यात असेल तर माझं घर तर पूर्ण खाली आहे, मी घरातली कामं पण नाही केली आहेत. सो मला कामं करायची आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सो मित्रांनो, मला असं वाटतं हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जिवंत राहा आणि काळजी घ्या.